Modi, why don't you take some questions from the freest press in the world? लोकशाहीच्या 4 स्तंभांपैकी सर्वात जास्त विश्वासार्हता असलेला स्तंभ कोणता असं जर कोणाला विचारलं तर उत्तर मिळतं माध्यमं, पत्रकारिता किंवा मीडिया. लोकशाहीत जनतेने निवडून दिलेल्या नेत्याला प्रश्न विचारणं आणि जनतेच्या मनातील शंकांचे निरसन करणं हे पत्रकारांचं मुख्य कर्तव्य असतं. परंतु गेल्या काही वर्षात भारतातील राजकीय संवादाचे चित्र पूर्णपणे बदलून गेलं आहे. देशातील जनतेला परदेशवारी करू नका असा उपदेश देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युरोप दौऱ्याला गेले. काल ते नॉर्वेत होते. तिथे त्यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचे धाडस केले, मात्र त्यांनी मंचावरून काढता पाय घेतला. त्यामुळे एक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे की प्रधानमंत्री जाहीरपणे पत्रकार परिषदांना सामोरे का जात नाहीत. गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी एकही खुली पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यामुळे 56 इंचाची छाती असणारे आपले प्रधानमंत्री साध्या प्रश्नांना का घाबरतात? आज आपण या प्रश्नावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. कारण मुद्दा केवळ प्रधानमंत्र्यांच्या प्रश्नापासून पळ काढण्याचा नाही, तर देशाच्या जागतिक प्रतिमेचा आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विविध देशांच्या दौऱ्यावर असताना, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांना अनेक मोठे सन्मान मिळाले. परंतु या दौऱ्यांदरम्यान परदेशी माध्यमांसमोर किंवा संयुक्त पत्रकार परिषदांमध्ये थेट प्रश्नांना उत्तर न देण्याच्या त्यांच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर टीका झाली. जेव्हा एखाद्या लोकशाही देशाचा प्रधान दुसऱ्या देशात जातो तेव्हा तिथे जॉईंट कॉन्फरन्स होण्याची जुनी परंपरा आहे. मात्र अनेकदा अशा प्रसंगी केवळ पूर्वनिर्धारित स्टेटमेंट्स वाचून दाखवली जातात आणि थेट प्रश्न उत्तरांचा तास मात्र टाळला जातो, असे आपण अनेकदा बघितले आहे. विरोधकांच्या मते यामुळे जागतिक स्तरावर भारतीय लोकशाहीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. जेव्हा जागतिक मंचावर प्रश्न विचारण्याची संधी दिली जात नाही तेव्हा लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये नकारात्मक चर्चा सुरू होते. युरोप दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना नॉर्वेतील काही पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी मोदींनी तिथून काढता पाय घेतला. मोदींना प्रश्न विचारू इच्छिणाऱ्या नॉर्वेच्या महिला पत्रकार हेले लिंग यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांनी लिहिलं की प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026च्या यादीत नॉर्वे प्रथम क्रमांकावर आहे तर भारत 157व्या स्थानावर आहे. त्यामुळे मोदींनी जगातील सर्वात जास्त स्वतंत्र असलेल्या माध्यमांकडून प्रश्न घेणं गरजेचं होतं, मात्र त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. हेले लिंग यांनी शेवटी लिहिलं की सत्तेला प्रश्न विचारणं ही पत्रकारांची जबाबदारी आहे. याचा अर्थ असाही आहे की सत्तेत बसलेल्यांनी प्रश्नांची उत्तरं देणं ही त्यांची जबाबदारी आहे. मोदींनी मात्र या जबाबदारीतून पळ काढला. भारताचा इतिहास पाहिला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते थेट मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वच प्रधानमंत्र्यांनी नियमितपणे खुल्या पत्रकार परिषदा घेतल्या आहेत, जिथे देशातील आणि विदेशातील शेकडो पत्रकार उपस्थित असायचे आणि कोणत्याही पूर्वतयारीशिवाय थेट तीक्ष्ण प्रश्न विचारले जायचे. माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर मौन मोहन सिंग म्हणून भाजपकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. परंतु त्यांनीही आपल्या कार्यकाळात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदा घेतल्या. तिथे त्यांनी अत्यंत कठीण प्रश्नांना तोंड दिले. मात्र 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी एकही खुली पत्रकार परिषद घेतली नाही. हा एक मोठा राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनला आहे. अगदी 2019च्या लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर मोदीजी तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले खरे, परंतु तिथे जेव्हा थेट प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी स्वतः उत्तर न देता ते पक्षप्रमुखांकडे वर्ग केले. या घटनेवरून प्रधानमंत्री थेट प्रश्नांना सामोरे जाण्यास का कचरतात या चर्चेला उधाण आले. खुल्या पत्रकार परिषदांना टाळणारे प्रधानमंत्री आपल्या आवडत्या चॅनलला मुलाखती मात्र देत असतात. परंतु या मुलाखतींवरही माध्यम तज्ज्ञांनी आणि राजकीय विश्लेषकांनी मोठे आक्षेप घेतले आहेत. आरोप असा आहे की या मुलाखती अत्यंत निवडक आणि प्रामुख्याने सत्ताधारी पक्षाला अनुकूल असलेल्या वाहिन्यांनाच म्हणजे चॅनल्सला दिल्या जातात.
त्याहूनही अत्यंत गंभीर बाब म्हणजे या मुलाखतींमध्ये देशांसमोरील महत्त्वाचे आर्थिक प्रश्न, बेरोजगारी, महागाई, सीमा सुरक्षा किंवा सामाजिक सलोखा यांसारख्या गंभीर आणि कठीण मुद्द्यांवर प्रश्न विचारले जात नाही. त्याऐवजी तुम्ही आंबा कापून खाता की चोखून, तुम्ही खिशात पाकिट ठेवता का, तुम्ही थकत कसे नाहीत, इतकी ऊर्जा कुठून आणता आणि तुम्ही कोणत्या प्रकारची घड्याळ घालता यांसारखे अत्यंत वैयक्तिक आणि जनसामान्यांच्या जीवनाशी संबंध नसलेले प्रश्न विचारले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री या प्रश्नांची अतिशय आवडीने उत्तर देखील देतात. राजकीय विश्लेषकांच्या मते या मुलाखती पूर्वनियोजित अर्थात स्क्रिप्टेड असतात, ज्यामध्ये प्रश्न आधीच ठरलेले असतात, जेणेकरून प्रधानमंत्र्यांची एक लार्जर दॅन लाईफ प्रतिमा लोकांसमोर निर्माण करता येईल. सत्ताधारी पक्षाचे आणि प्रधानमंत्र्यांच्या समर्थकांचे यावर म्हणणे आहे की प्रधानमंत्री मोदी यांनी संवादाचे माध्यम बदलले आहे. ते थेट जनतेशी संवाद साधण्यावर भर देतात. यासाठी ते मन की बात हा रेडिओ कार्यक्रम, सोशल मीडिया आणि थेट जाहीर सभांचा वापर करतात. त्यांच्या मते पारंपरिक माध्यमे अनेकदा अजेंडा चालवतात, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्यापेक्षा थेट जनतेशी बोलणे अधिक प्रभावी ठरते. परंतु लोकशाहीच्या सिद्धांतानुसार जाहीर सभांमधील भाषणे किंवा मन की बात हा एकतर्फी संवाद आहे. तिथे जनता किंवा माध्यमांना प्रतिप्रश्न करण्याची सोय नसते. लोकशाहीत उत्तरदायित्व अर्थात अकाउंटेबिलिटी ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. जेव्हा तुम्ही जनतेच्या पैशांवर सरकार चालवता तेव्हा तुम्हाला तुमच्या धोरणांबद्दल, निर्णयांबद्दल आणि अपयशांबद्दल उत्तरं द्यावी लागतात. पत्रकार परिषदा न घेणे म्हणजे या उत्तरदायित्वापासून दूर पडणे आहे, असा थेट आरोप राजकीय विश्लेषक करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप नेहमीच 56 इंचांची छाती आणि भारताला विश्वगुरू बनवण्याच्या गोष्टी करतात. एक कणखर आणि धाडसी नेता अशी मोदींची प्रतिमा प्रोजेक्ट केली जाते. परंतु जेव्हा हाच कणखर नेता पत्रकारांच्या साध्या आणि थेट प्रश्नांना सामोरे जात नाही, तेव्हा या प्रतिमेला तडे जातात. जागतिक स्तरावर प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजेच माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची घसरण होत चालली आहे. आंतरराष्ट्रीय विश्लेषक जेव्हा भारताकडे पाहतात तेव्हा त्यांना एका सशक्त लोकशाही देशाचा प्रधानमंत्री माध्यमांपासून अंतर ठेवून असलेला दिसतो. यामुळे भारताची जी मदर ऑफ डेमोक्रेसी अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला धक्का पोहोचतो. जर देशाचे नेतृत्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तरदायित्व स्वीकारण्यास तयार नसेल तर ते जागतिक स्तरावर भारताची पत कशी वाढवणार हा प्रश्न उपस्थित होतो. पत्रकार परिषद घेणे किंवा न घेणे हा केवळ एखाद्या नेत्याचा वैयक्तिक आवडीचा विषय असूच शकत नाही. तो लोकशाहीशी आणि त्यातील अकाउंटेबिलिटीशी जोडला गेलेला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नेत्यांना कठीण प्रश्न विचारले गेले पाहिजेत, कारण प्रश्नांमधूनच सत्य बाहेर येतं आणि सत्तेवर वचक राहतो. जर देशातील सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती प्रश्नांना सामोरे जाणे टाळू लागली तर तीच री ओढत राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी माध्यमांना उत्तर देणं बंद करतील. परिणामी जनता अंधारात राहील. काय मोदीजी जनतेला अंधारात ठेवू इच्छितात?